मलकापूर येथे दिव्यांग व्यक्तीस एसटी कंडक्टरकडून अपमानास्पद वागणूक गुन्हा दाखल। मलकापूर येथून बसमध्ये चढल्यावर अनिल साबे या 90% दिव्यांग व्यक्तीस नागपूर गणेश पेठागारची एसटी बसमधून कंडक्टरने ढकलून दिल्याने अपंग व्यक्ती जखमी झाले आहे। या प्रकरणी अपंग जनता दल संघटनेचे कलीम शेख यांचे पुढाकाराने बस कंडक्टरवर मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अपंग अधिनियम 2016 कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोहर लोणे मी अनिल साबे नांदुरा जाणं होतं। मला सकाळी 90% अपंग आहे। मला नांदुरा जाणे होते। नांदुराला 2-3 गाड्या जाऊ दिल्या गर्दीच्यानं मी आणि नंतर धुळे नागपूर गाडी आली। त्या गाडीत कशामशा करून चढलो तर कंडक्टर म्हणाला दुसऱ्या गाडीने या गाडीमध्ये गर्दी आहे। मी म्हटलं सर मी 2-3 गाड्या जाऊ दिल्या आहे, मला जाऊन परत येणे आहे, पुन्हा मी जांभूळ दाब्याचा आहे। तो म्हणाला तुम्ही या गाडीमध्ये येऊ नको। मी म्हटलं तुम्हाला मला सीट देणं का काम आहे, पण नका सीटमध्ये देऊ, पण पायरीवर बसू द्या, मला अर्जंट जाणे आहे। तो म्हणाला नाही। त्याने मला मी विचारलो नाही, त्याने मला लोटपाट केली। लोटपाट केल्यानंतर मी म्हटलं मला लोटपाट केली, मला लागलं। तो म्हणे जा तुझ्या ज्यानं होत असेल ते करून घे। म्हटलं मी रिपोर्ट देतो। अशा प्रकारचं आमचं हे झालं आणि मला ह्या हाताने आणि पायाला लागले। मुंह बताओ, मुंह भी बताओ। मुँह से खून निकल आया था उस वक्त। आज मलकापुर बस स्टैंड पर धुळे नागपुर डिपो की बस, इसके कंडक्टर ने जो है तो हमारे बुजुर्ग दिव्यांग, बहुदिव्यांग 90% दिव्यांग है जो किसी काम से नांदुरा जा रहे थे, उनको डायरेक्ट लोटमार करके गाड़ी से बाहर निकाल दिया। और ये सब वहाँ पर जो कंट्रोल रूम है, वहाँ पर जो हेड कांस्टेबल है, इनकी ड्यूटी लगाई गई है। ये उस वक्त पता नहीं कहाँ, उनको कोई परवाह नहीं। और जो वहाँ पर सिक्योरिटी गार्ड है उनकी भी कोई नज़र नहीं। आज ये दिव्यांग लोगों पर यहाँ मलकापुर शहर ही नहीं तालुका में, ज़िले में आज 1 महीने में कम से कम 3 से 4 हादसे हो गए। एक दिव्यांग को एक बस ने धड़क मार के भाग गई, उसका हाथ फ्रैक्चर हो गया, रॉड डालना पड़ी। यही हाल पूरे महाराष्ट्र का है। पूरे महाराष्ट्र में जो है तो दिव्यांगों के लिए देव का अंग एक नाम दिया जाता है, लेकिन शासन और प्रशासन को दिव्यांगों से कोई लेना देना नहीं है। हमारी एक ही विनती है कि शासन हमारी तरफ ध्यान दे और हमारे लिए जो GR 1995 का जो GR लागू किया है उसकी अमलबजावनी करे।